नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा प्रवीण सरवदे यांची. एक खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक आंबा आणि पिंपळाचं झाड होतं. एकदा मधमाशांचा थवा त्या जंगलात राहायला आला. पण मधमाशांच्या थव्याला राहण्यासाठी एका दाट झाडाची गरज होती. जेव्हा राणी मधमाशीची नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली तेव्हा राणी मधमाशी पिंपळाच्या झाडाला म्हणाली, हे पिंपळा, मी तुझ्या घनदाट झाडांच्या फांदीवर माझ्या कुटुंबासाठी पोळं बनवू शकते का? पिंपळाला कोणी त्रास देणं हे पसंत नव्हतं. अहंकार आणि उद्धटपणामुळे पिंपळ राणी मधमाशीला रागानं म्हणाला, ए जा इथून आणि तुझं पोळं ना दुसरीकडे कर, मला त्रास नको देऊस. पिंपळाचं बोलणं ऐकून शेजारचं आंब्याचं झाड म्हणालं, अरे पिंपळा, बनवू दे की, पोळं करू दे की, तुझ्या शाखा सुरक्षित राहतील त्यामुळं. पिंपळ आंब्याला म्हणालं, तुझं काम ना तू कर, तुला एवढी काळजी आहे ना, तर तुझ्या फांदीवर या मधमाशीचं पोळं करायला का नाही सांगत तू? मग आंब्याचं झाड राणी मधमाशीला म्हणालं, राणी मधमाशी, तुला जर चालणार असेल तर माझ्या फांदीवर पोळं करू शकतेस तू. यावर राणी मधमाशीनं आंब्याच्या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मग आंब्याच्या झाडावर आपलं पोळं बांधलं. काही काळ निघून गेला. काही दिवसांनी काही लाकूडतोडे जंगलात आले. त्या लोकांना एक आंब्याचं झाड दिसलं आणि ते आपापसात बोलायला लागले की आंब्याचं झाड तोडून लाकूड घ्यावं. त्यांनी आपली हत्यारं घेतली आणि आंब्याचं झाड तोडायला सुरुवात करणार तेव्हा एकानं वर बघितलं आणि दुसऱ्याला तो म्हणाला, ए हे कापू नका, या झाडावर मधमाशांचं पोळं आहे, जर ते उठलं ना तर आपल्याला वाचणं कठीण होईल. त्यावेळी एक माणूस म्हणाला, मग आपण हे पिंपळाचं झाड तोडूया, जास्त लाकूड मिळेल आपल्याला आणि कोणताही धोका नाही. मग सगळ्या लाकूड तोड्यांनी पिंपळाचं झाड तोडायला सुरुवात केली. पिंपळाचं झाड वेदनेनं जोरजोरात ओरडू लागलं, वाचवा वाचवा. आंब्याच्या झाडाला पिंपळाच्या ओरडण्याचा आवाज आला. काही लोक ते पिंपळाला कापतायत असंही त्यानं पाहिलं. आंब्याचं झाड मधमाशीला म्हणालं, आपण ना पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवले पाहिजे. जेव्हा आंब्याच्या झाडानं मधमाशीला पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवायची विनंती केली तेव्हा मधमाशांनी लाकूड तोड्यांवर हल्ला केला आणि मग ते आपला जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळून गेले. पिंपळाच्या झाडानं मधमाशांचे आभार मानले आणि मग आपल्या उद्धट वर्तनाबद्दल माफीसुद्धा. मग मधमाशा म्हणाल्या, आमचे आभार नका मानू, आंब्याच्या झाडाचे आभार माना, त्यानं जीव वाचवलाय तुमचा. कारण त्याने आम्हाला सांगितलं होतं की जरी कोणी वाईट केलं ना तरी त्याचा अर्थ असा नाही की आपणही तेच केलं पाहिजे, मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? आता मात्र पिंपळाच्या झाडाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता आणि त्याचा अहंकारही चक्काचूर झालेला होता. श्रोते हो, आपण ना इतरांना आपल्याला जेवढी शक्य आहे ना तेवढी मदत नक्कीच करायला हवी, जेणेकरून जेव्हा वेळ येईल आपल्यावर तेव्हा आपणही हक्कानं मदत मागू शकू किंवा आपण न मागताही इतर आपल्याला सहज मदत करू शकतील, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.